सृष्टीच्या आरंभी पुरुष होता, पण तो निष्क्रिय होता. तेव्हा आली ती, जिच्याशिवाय ब्रह्मा सर्जन करू शकला नाही, विष्णू पालन करू शकला नाही आणि महादेव संहार करू शकला नाही. ती म्हणजे शक्ती, जगाच्या अस्तित्वामागची खरी ऊर्जा. वेद सांगतात सृष्टी निर्माण झाली पुरुष आणि प्रेरणाच्या एकत्रीकरणाने. पुरुष म्हणजे चेतना आणि प्रकृती म्हणजे शक्ती, जी सगळ्या हालचालींची ऊर्जा, प्रेरणा आणि निर्मितीची मूळ स्रोत आहे. सर्व देवतांना कार्यक्षम बनवणारी जी शक्ती आहे ती शक्ती एकच आहे, आदी पराशक्ती. पार्वती, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती हे शक्तीचेच अनेक रूप आहेत. शिव योग आहे, पण शक्तीशिवाय तो शव आहे. शक्ती म्हणजेच क्रिया, सृजन, भावना आणि जीवन. पुराणांनुसार आदिशक्ती ही स्वयंभू आहे. तिला कोणत्या देवाने निर्माण केले नाही, तर तिच्यामुळे सृष्टीतील देव, मानव आणि सजीव निर्माण झाले. शक्तीनेच ब्रह्माला विचार दिले, विष्णूला दिशा दिली आणि महादेवाला तांडव दिला. शक्ती ही केवळ स्त्रीचं रूप नाही, ती संपूर्ण अस्तित्वाची प्रेरणा आहे. ती आहे तुमच्यात, माझ्यात आणि सृष्टीच्या कणाकणात. तुम्ही शक्तीचं कोणतं रूप सर्वात जास्त अनुभवले, कमेंटमध्ये नक्की लिहा.